brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महापालिकांसाठी महापौर पदाचं आरक्षण आता जाहीर झालंय. पिंपरी चिंचवड महापालिकेचं महापौर पदाचं आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालंय आणि यानंतर आता महापौर पदासाठी भाजपमध्येच मोठी रस्सीखेच सुरू झाली. पिंपरी चिंचवडमध्ये आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असे मोठे गट भाजपमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे आता महापौर पदासाठी या सगळ्या नेत्यांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जाते. अर्थात भारतीय जनता पार्टीनं 128 पैकी 84 जागांवर विजय मिळवला. त्यामुळं भाजपचाच महापौर असणार हे निश्चित आहे. मात्र स्थानिक लेवलवर कुणाचा प्रभाव जास्त आहे, त्यामुळं कोणत्या गटाकडं हे महापौर जाणार या संदर्भात आता चर्चा सुरू झाली. महापौर पदावरून जरी स्थानिक गटांमध्ये मतभेद अद्याप समोर आले नसले तरी प्रत्येकजण यासाठी जोर लावत असल्याची माहिती मात्र समोर येते. याच संदर्भामध्ये आमदार शंकर जगताप यांच्याशी आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी संवाद साधला. आपल्यासोबत आमदार शंकर जगताप आहेत. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण महापौर पदासाठी आरक्षण सोडत पार पडलेली आहे नुकतीच. काय वाटतं, कुणाला पहिलं महापौर पद मिळेल? सर्वप्रथम मागील 4 वर्षापासून जे काही महापालिकेमध्ये प्रथम नागरिकांची जी निवड होती ती निवड आज डिक्लेअर झालेली आहे. सर्वसाधारण गटासाठी आज महापालिकेमध्ये महापौरांचं आरक्षण हे जाहीर झाल्यामुळे या सर्वसाधारणमधून महिला असेल, पुरुष असेल किंवा इतर प्रवर्गातील कुणीही उमेदवार नगरसेवक हा महापौर होऊ शकतो. आम्ही आता आज किंवा उद्या लगेचच कोर कमिटीची आमची जिल्ह्याची बैठक बसेल. त्याच्यामध्ये आम्ही काही नावं हे पक्षश्रेष्ठींकडे पाठवेल आणि पक्षश्रेष्ठी मग त्याच्यामध्ये ज्या नावाला सिग्नल देईल तो या शहराचा महापौर होऊन जाईल. परंतु काही मिनिटं झालं आरक्षण सोडत होऊन, त्यानंतर अनेक जण जे इच्छुक आहेत तुमच्या आजूबाजूला दिसतात, भेटायला येत आहेत? नाही, हे रेग्युलर कामासाठी आलेले सगळे नगरसेवक आहेत. आम्ही जे काही आमचा 100 दिवसाचा प्रोग्राम जो आहे की महापालिकेमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर 100 दिवसामध्ये काय करायचं त्याच्यासाठीचं नियोजनासाठीची आमचे हे नगरसेवक आलेले होते आणि त्याची ही बैठक होती. परंतु आता महापौर पद म्हटलं की गट तट आले, लॉबिंग आलं, या सगळ्या गोष्टी आल्या. चिंचवड विधानसभेला सभेतून की भोसरी विधानसभेतून सर्वात आधी महापौर पद बघायला मिळेल? नाही, हे पक्षश्रेष्ठी ठरवेल आणि गट तट हा भारतीय जनता पार्टीमध्ये नसतो. भारतीय जनता पार्टी हे पक्षनिष्ठ पार्टी आहे आणि सगळे कार्यकर्ते, सगळे नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ आणि कोर कमिटी जे ठरवेल तो महापौर असेल. त्याच्याबद्दल कुठेही गटतट हे असणार नाही आहे. सर्वसाधारण खुला गट जो आहे तो आरक्षण असं पडलेलं आहे, त्यामुळं महिला महापौरपदी बघायला मिळेल की पुरुष महापौरपदी बघायला मिळतील? त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल मी की ज्या प्रवर्गाला आत्तापर्यंत गेली अनेक वर्षापासून 20-25 वर्षापासून ज्या प्रवर्गाला महापौर पदाची संधी मिळाली नाही त्यांना सुद्धा आत्ता संधी आहे. सर्वसाधारण खुला म्हणजे ह्याच्यामध्ये ओपन आहे, ओपन टू ऑल. मग ह्याच्यात सगळे प्रवर्ग आले आणि महिला आणि पुरुष असे दोन्ही पण. मग त्यामध्ये ज्याच्या नावावर शिक्कामोर्तब हे पक्षश्रेष्ठी आणि कोर कमिटी करेल असा महापौर होईल. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं जगतापांनी म्हटलंय. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी कोणत्या गटाच्या पारड्यात महापौरपद टाकतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार. पिंपरी चिंचवडहून कृष्णा पांचाळसोबत ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.